नमस्कार, जय महाराष्ट्र। लोक बोलतात की सीएनजी गाडी घाट सेक्शन किंवा स्लोप चढू शकत नाही, पण हे खरं आहे का? चला तर मग आज आपण टेस्ट करूयात टाटा मोटर्स इंट्रा V20 गोल्ड आणि आपण आज पाहूयात की ही गाडी सीएनजी वरती घाट सेक्शन किंवा स्लोप चढते की नाही। आपण बघू शकतो की गाडी पूर्णपणे 1200 किलोनी लोड झालेली आहे। चला तर मग आपण तयार आहोत टाटा मोटर्स इंट्रा V20 गोल्ड सोबत स्लोप आणि घाट सेक्शन चढण्यासाठी। चला तर मग आपण गाडी स्विच करूयात सीएनजी मोड वरती। चला तर मित्रांनो, आपण तयार आहोत टाटा मोटर्स इंट्रा V20 गोल्ड सोबत घाट सेक्शन चढण्यासाठी। पाहिलं का, आपण हा घाट एकदम विना अडथळा स्मूथली 1200 किलो पेलोड सोबत पार केलेला आहे। याची हायड्रोफोम चासी इतकी स्टेबल आहे की आपण घाट सेक्शन विना अडथळा पार केलेला आहे। हाच तर आहे टाटा मोटर्स इंट्रा V20 गोल्डचा सक्सेस मंत्र। ड्रायव्हरसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्फर्ट, पेलोड कॅपॅसिटी, डॅशबोर्डवर असणारे गिअर शिफ्टिंग, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग बनवते एकदम स्ट्रेस फ्री, मग अंतर कितीही असो। चला तर मग आपण पाहूयात टाटा मोटर्स इंट्रा V20 गोल्डचे इंटरेस्टिंग फीचर्स। याच्या स्मूथ स्टेअरिंग व्हील सोबतच याचे इंटेरियर आहे एकदम प्रॅक्टिकल आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी टाटा मोटर्स नेहमीच तत्पर राहिलेला आहे। म्हणूनच टाटा मोटर्स याच्यामध्ये इन्क्रीज करते 1200 किलो पेलोडची कॅपॅसिटी, म्हणजे जास्त लोड सोबत जास्त बचत। म्हणूनच तर आहे टाटा मोटर्स बेटर ऑलवेज।